60, 70, 80 नंतर खरी मजा, उत्साह आणि उत्तम आरोग्य इथूनच सुरू होते. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. आज आपण अशा एका प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो कदाचित तुमच्या मनात कधीतरी नक्कीच आला असेल. 60 वर्षांनंतरचे आयुष्य म्हणजे फक्त औषधे, थकवा आणि म्हातारपण असते का? की खरं तर जीवनाचा आनंद याच वयात सुरू होतो? वाढत्या वयाबरोबर ताकद आणि उत्साह कमी होतो, असे तुम्हालाही वाटते का? जर होय, तर आजचा हा व्हिडिओ तुमची ही समज पूर्णपणे बदलून टाकेल. आज मी तुम्हाला अशी काही रहस्ये सांगणार आहे, ज्यांचा अवलंब केल्यास तुम्ही 60 वर्षांनंतरही ताकद, उत्साह आणि उत्तम आरोग्याने परिपूर्ण जीवन जगू शकता. 60 वर्षांनंतरच्या 3 सर्वात मोठ्या गैरसमजुती. पहिली गैरसमज, वृद्ध म्हणजे अशक्त. आपल्या मनात एक गोष्ट खोलवर रुजलेली आहे की 60 वर्षांनंतर माणूस म्हातारा होतो आणि त्याचे शरीर कमकुवत होऊ लागते. पण मित्रांनो, हे पूर्णपणे खरे नाही. वय म्हणजे फक्त कॅलेंडरवरील आकडा आहे. खरा फरक पडतो तो तुमच्या जीवनशैलीमुळे, सवयींमुळे आणि आहारामुळे. तुम्ही अनेक असे ज्येष्ठ नागरिक पाहिले असतील जे 70 ते 75 वर्षांचे असूनही वेगाने चालतात, आनंदाने बोलतात, हसतात आणि स्वतःची सर्व कामे स्वतः करतात. असे का? कारण त्यांनी आपल्या शरीराची आणि मनाची योग्य काळजी घेतलेली असते. दुसरी गैरसमज, प्रत्येक समस्येचे उत्तर म्हणजे औषध. बहुतेक लोकांना वाटते की गुडघेदुखी झाली, झोप आली नाही किंवा थकवा जाणवला तर फक्त औषध घ्यायचे. पण सत्य हे आहे की औषध फक्त लक्षणे कमी करते, मूळ कारण नाही. खरे कारण शोधणे अधिक महत्त्वाचे असते. अनेकदा वेदना किंवा थकवा हा एखाद्या गंभीर आजाराचा नसून शरीरातील व्हिटॅमिन डी, कॅल्शियम किंवा लोहाच्या कमतरतेचा संकेत असू शकतो. म्हणजेच शरीर आपल्याला सांगत असते, मला पोषण द्या, फक्त गोळ्या नाही. तिसरी गैरसमज, प्रत्येक वेदना म्हणजे आजार. अनेक लोकांना थोडासा त्रास किंवा अंगात कडकपणा जाणवला की ते घाबरतात आणि मोठा आजार झाला असे समजतात. पण वास्तव असे आहे की प्रत्येक वेदना म्हणजे आजार नसतो. अनेकदा ती शरीराची एक सूचना असते की हाडांना अधिक बळकटी हवी आहे, स्नायूंना ताण देणारा व्यायाम हवा आहे किंवा शरीराला विश्रांतीची गरज आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या पायात वारंवार गोळे येत असतील, तर ते नेहमीच गंभीर आजाराचे लक्षण नसते. ते शरीरातील मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा पाण्याच्या कमतरतेचेही संकेत असू शकतात. खरी ताकद कुठून येते? मित्रांनो, आपल्याला अनेकदा वाटते की वय वाढणे म्हणजे ताकद आणि उत्साह कमी होणे. पण खरोखरच असे असते का? मग प्रश्न असा आहे की खरी ताकद नेमकी कुठून येते? खरी ताकद फक्त स्नायूंमधून येत नाही. ती 3 गोष्टींमधून येते: शरीर, झोप आणि मन. पहिली गोष्ट, योग्य आहार. 60 वर्षांनंतर शरीराला प्रथिने, कॅल्शियम आणि तंतुमय, फायबरयुक्त अन्नाची अधिक गरज असते. हे पोषक घटक आपली हाडे, स्नायू आणि पचनसंस्था मजबूत ठेवतात. म्हणून आपल्या आहारात दूध, पनीर, डाळी आणि हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश करा. लक्षात ठेवा, रिकामे पोट आणि अशक्त शरीर असताना कोणीही उत्साही राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, गाढ झोप आणि पुरेशी विश्रांती. आपल्या शरीराची खरी दुरुस्ती करणारी यंत्रणा म्हणजे झोप. जर झोप पूर्ण झाली नाही, तर शरीर थकलेले राहते आणि मन चिडचिडे होते. रात्रीची 7 ते 8 तासांची गाढ आणि शांत झोप शरीराला पुन्हा ऊर्जा देते, अगदी मोबाईलची बॅटरी चार्ज केल्याप्रमाणे. तिसरी गोष्ट, मानसिक शांतता आणि तणावमुक्त जीवन. चिंता आणि ताण हळूहळू शरीराला आतून कमकुवत करतात. याउलट, शांत मन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणते. प्राणायाम,
ध्यान आणि रोज काही वेळ शांतपणे बसणे हीच तुमची खरी औषधे आहेत. 60 वर्षांनंतरही उत्साह टिकवून ठेवण्याचे मंत्र. आता प्रश्न असा पडतो की 60 वर्षांनंतरही तरुणांसारखा उत्साह टिकवून ठेवता येतो का? उत्तर आहे नक्कीच हो. फक्त त्यासाठी योग्य सवयी अंगीकारणे आणि काही छोटे छोटे जीवमंत्र पाळणे आवश्यक आहे. पहिला मंत्र, सकाळची दिनचर्या. सकाळी सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबत उठा. मोकळ्या हवेत जा, थोडा वेळ चालायला जा किंवा हलका व्यायाम करा. सकाळचे शांत वातावरण आणि ताजी हवा तुमच्या शरीराला आणि मेंदूला नवचैतन्य देतात. दुसरा मंत्र, छोटे छोटे बदल. कधी लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा, तर कधी बाजारात पायी जा. हे छोटे छोटे बदल तुमच्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी चमत्कार ठरू शकतात. तुम्हाला माहिती आहे का? दररोज फक्त 20 मिनिटे चालल्याने तुमची स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढू शकते. तिसरा मंत्र, सुपरफूड्स. बदाम, खजूर आणि नाचणी, रागी. या 3 गोष्टी तुमच्या शरीराला ताकद, मेंदूला ऊर्जा आणि हाडांना मजबूती देतात. आणि हो, पाणी पिणे विसरू नका. हे सर्वात स्वस्त, सर्वात सोपे आणि सर्वात प्रभावी औषध आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत आणि सक्रिय राहते. निरोगी आयुष्याचे 3 मजबूत आधारस्तंभ. मित्रांनो, 60 वर्षांनंतर चांगले आरोग्य आपोआप मिळत नाही. ते 3 मजबूत आधारस्तंभांवर उभे असते. शरीर, मन आणि आत्मा. पहिला आधारस्तंभ, शरीर. या वयात शरीराला पूर्वीपेक्षा अधिक प्रेम, काळजी आणि जपणुकीची गरज असते. याचा अर्थ योग्य आहार आणि दररोज हलका व्यायाम. 1 वाटी डाळ, 1 ग्लास दूध, हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्या हीच तुमची खरी औषधे आहेत. तसेच दररोजची थोडी पायपीट तुमच्या हृदयासाठी आणि फुफ्फुसांसाठी कोणत्याही टॉनिकपेक्षा कमी नाही. दुसरा आधारस्तंभ, मन. आनंदी आणि सकारात्मक मन हीच सर्वात मोठी ताकद आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा, जुन्या मित्रांना भेटा आणि हसतखेळत दिवस व्यतीत करा. लक्षात ठेवा, नाती हीच तुमची खरी संपत्ती आहे. एकटेपणा हा आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे, तर आपुलकी मनाला आणि हृदयाला सदैव तरुण ठेवते. तिसरा आधारस्तंभ, आत्मा. ध्यान, प्रार्थना किंवा समाजसेवा या गोष्टी आत्म्याला शांतता देतात. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करणे किंवा त्याचा हात धरून आधार देणे हा अनुभव शब्दांत व्यक्त करता येणार नाही. जेव्हा आत्मा शांत आणि समाधानी असतो, तेव्हा शरीर आणि मन आपोआप अधिक मजबूत बनतात. छोट्या तपासण्या, मोठे फायदे. आता तुम्ही विचार करत असाल की या सर्व गोष्टी ठीक आहेत, पण खऱ्या अर्थाने आरोग्याची काळजी कशी घ्यायची? यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे नियमित आरोग्य तपासणी. 60 वर्षांनंतर रक्तातील साखर, शुगर आणि रक्तदाब, बीपी नियमित तपासा. हाडांची तपासणी करून घ्या, जेणेकरून त्यांची कमजोरी वेळेवर ओळखून उपाय करता येतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी12 यांची तपासणी करून घ्या, कारण या जीवनसत्वांची कमतरता ज्येष्ठांमध्ये खूप सामान्य असते आणि त्यामुळे थकवा, अशक्तपणा तसेच स्मरणशक्तीच्या समस्या वाढू शकतात. लक्षात ठेवा, छोट्या तपासण्या मोठ्या आजारांपासून संरक्षण देतात. खरा ज्येष्ठ जीवमंत्र. जर मला संपूर्ण ज्येष्ठ जीवनाचा सार फक्त 4 शब्दात सांगायचा असेल, तर तो असा आहे. योग्य खा, नियमित चाला, गाढ झोपा आणि मनापासून हसा. हाच आहे खरा ज्येष्ठ जीवमंत्र. ज्येष्ठ होणे म्हणजे कमजोरी नव्हे, तर अनुभव आणि ज्ञानाचा अमूल्य खजिना आहे. जर तुम्हाला वाटत असेल की 60 वर्षांनंतर सर्व काही मंदावते, तर आजपासून ही विचारसरणी बदला. खरे आयुष्य तर आता सुरू होते. हे वय आहे मनसोक्त जगण्याचे,
मनापासून हसण्याचे आणि स्वतःला नव्याने शोधण्याचे. शेवटी एक विनंती. मित्रांनो, जर या गोष्टींनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संदेश तुमचे आईवडील, आजी-आजोबा किंवा कोणत्याही ज्येष्ठ मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित हा संदेश त्यांच्या आयुष्यात नव्या प्रकाशाची आणि नव्या आशेची किरणे घेऊन येईल.